अमरावतीत पराभव झालेल्या भाजपच्या 22 उमेदवार नवनीत राणांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। पराभूत झालेल्या या उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। नवनीत राणांना भाजपमधून काढून टाका अशी मागणी या उमेदवारांनी केली आहे। यामुळे अमरावतीमध्ये नवनीत राणांनी भाजप विरोधात काम केल्याचा आरोप या उमेदवारांनी केलाय। अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपला केवळ 25 जागा मिळाल्यानं नवनीत राणांविषयी प्रचंड नाराजी आहे। नवनीत राणांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यामध्ये अमरावती शहरामध्ये भाजपचा पूर्णपणे नायनाट करतील असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलाय। त्यामुळे यावरती आता मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आता संघटनात्मक पातळीवरती मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतलाय। 2003 नंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया ही राबवली जाणार असून या महिन्यामध्ये अखेरपासूनच या प्रक्रियेला सुरुवात होईल। ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मतदान अशा दोन्ही पद्धतीनं 7 टप्प्यामध्ये ही निवडणूक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल लागून 24 तास उलटत नाहीत तोच एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नगरसेवकांना सुरक्षा कवचामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय। एकनाथ शिंदेंना त्यांचे नगरसेवक फुटण्याची भीती वाटतेय का याची चर्चा या निमित्तानं रंगू लागली आहे। मुंबईमध्ये सत्ता स्थापनेपर्यंत हॉटेल पॉलिटिक्सचा निर्णय हा शिंदेंनी घेत शिवसेनेचे निवडून आलेले सर्व 29 नगरसेवक हे थेट वांद्रे इथल्या ताज लँड एंड या हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवलेत। भाजपला एखादी महापौर करता येत नसल्यानं शिवसेनेचा पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून महाराष्ट्रासाठी फोडाफोडीचं राजकारण हे नवं राहिलेलं नाहीये। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांनंतर देखील सत्ता स्थापनेसाठी अशी पळवापळवी पाहायला मिळाली आणि त्यामुळे राज्यामध्ये सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री शिंदे नेमक्या कोणत्या इन्सिक्युरिटीमुळे नगरसेवकांना नजरबंद ठेवतात याचं कोडं हे अनेकांना पडलंय। सत्ता स्थापनेआधी आपल्या नगरसेवकांच्या बाबतीमध्ये शिंदेंनी नो रिस्क धोरण हे पत्करल्याची चर्चा आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांनी आपल्या नगरसेवकांना सेफ झोनमध्ये ठेवण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या या हॉटेल पॉलिटिक्सवरून आता उद्धव ठाकरेंनी जोरदार टोले लगावलेत। 2022 मध्ये केलेल्या फोडाफोडीवरून उद्धव ठाकरेंनी शिंदेंवरती निशाणा साधलाय। पाहूयात। शेवटी आम्ही हारलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे। आम्ही हारलेलो नाहीच आहोत, कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले। थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही, आणि आता त्यांना टेन्शन आहे, कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं। मला नाही आहे टेन्शन, त्यांना भाजपची भीती वाटते, कारण ते जाऊ दे आता जास्त काही न बोललेलं बरं, कारण ते एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात, सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात। त्यातले आमचे किती फोडलेले आहेत? आता ज्यांनी ठेवले त्यांना विचारा। महापौर सत्ता स्थापनेसाठी समीकरण जुळवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू असताना शिंदेंनी फोडाफोडीच्या इतिहासातून धडा घेत नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्सचा आधार घेतला। याबाबत जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला गेला तेव्हा ते काय म्हणाले तेही पाहूयात। आता कुठेही पळवापळवी नाही आहे, आता सगळं शांतपणे आहे। आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत, त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाही आहे। एखाद वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित, जसं आम्ही बोलवलं आता इथे मी आलो तर नाही राहायला वगैरे कोणी जात नाही, काय काळजी। बातमी आहे पुण्यातून। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 22 वर्षीय सई थोपटेनं विजय मिळवलाय। सहकारनगर पद्मावती प्रभागामधून भाजपच्या तिकिटावरती सई थोपटे नगरसेवकपदी निवडून आली आहे। ती सर्वात तरुण नगरसेवक ठरली आहे। पुण्यातली सगळ्यात तरुण जी नगरसेविका बनली आहे ती सई थोपटे आपल्यासोबत आहे। सई, तू निवडून आली आहेस, अवघ्या 22व्या वर्षी तुझं हे यश तुला मिळालंय, याच्या मागची कारणं काय होती आणि काय विजन असणार आहे? निश्चितपणेच माझं वय 22 आहे। सध्या मी शिक्षण घेते, MBAचं शिक्षण घेते आणि बऱ्याच वर्षांपासून अभाविपचं काम करते। वर्तमानात माझ्याकडे पुणे महानगर सहमंत्री असं दायित्व होतं। 5 वर्षापासून मी अभाविपचं काम करते। माझं जे पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रप्रथम भावनेवरती चालणारा पक्ष आहे आणि त्यांनी ह्यावेळी बऱ्याचशा तरुणांना संधी दिली आहे
की त्यांना नवीन विचार पुढे घेऊन यायचे आहे, ज्यांच्या मनात देश प्रथम अशी भावना आहे. जसं ते पहिला राष्ट्र प्रथम, मग पक्ष, मग मी स्वतः अशा सूत्रावरती काम करणारा पक्ष आहे. आणि नक्कीच माझे जे पक्षश्रेष्ठी आहेत माधुरीताई मिसाळ, नामदार माधुरीताई मिसाळ, त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि त्यांनी आपल्या प्रभागातून, आपल्या पर्वती मतदारसंघामधून बऱ्याचशा तरुणांना संधी दिली आहे. आणि एक नवीन विचार, नवीन ऊर्जा घेऊन मला समाजापर्यंत पोहोचायचं आहे. समाजापर्यंत पोहोचले, पण अजून नवीन विचारांवरती, नवीन आयडियाजवरती मला काम करायचं आहे आणि मग मला एक स्मार्ट प्रभाग तयार करायचा. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. 21व्या टाटा मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. भारतासह जगभरातील हजारो धावपटू या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये एकूण 70,000हून अधिक धावपटू हे सहभागी झालेत. ज्येष्ठ नागरिक, खेळाडूंसह फिटनेस प्रेमींनी देखील या मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. तर यंदाच्या मॅरेथॉनचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी प्रथमच मॅरेथॉनचा मार्ग हा कोस्टर रोडवरून घेण्यात आलाय. दरम्यान या मॅरेथॉनचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. टाटा मुंबई मॅरेथॉनच्या 21व्या आवृत्तीला सुरुवात झालेली आहे. मी सध्या ज्या ठिकाणाहून ही मॅरेथॉन सुरू होते त्या ठिकाणाहून आढावा घेतोय. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेरून दरवर्षी अनेक धावपटू जे आहेत ते या मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना पाहायला मिळतात. यंदा सुद्धा धावपटूंची संख्या जी आहे ती 70,000वर आणि हे 70,000 धावपटू जे आहेत ते टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये आपल्याला धावताना पाहायला मिळतील. हौशी मॅरेथॉन असेल किंवा हाफ मॅरेथॉन असेल, पोलीस मॅरेथॉन असेल, ड्रीम रन असेल, एलिट मॅरेथॉन असेल, अशा वेगवेगळ्या मॅरेथॉनच्या स्पर्धेत जे आहेत ते 70,000 धावपटू जे आहेत ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि संपूर्ण CSMT स्थानकाच्या बाहेरचा हा परिसर, आझाद मैदान आणि त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेची इमारत ही पूर्णतः वेगवेगळ्या आकर्षक रोषणाईने आपल्याला गजबजलेला पाहायला मिळतात. सतत आपल्याला ह्या रनिंग ट्रॅकवर धावपटू धावताना पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईत आज सकाळपासूनच एक वेगळा उत्साह जो आपल्याला पाहायला मिळतो, वेगळा आनंद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या मुंबई टाटा मॅरेथॉनमध्ये वेगवेगळे दिग्गज कलाकार, नेते, अभिनेत्यांनी सोबतच मंत्री महोदयांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. तर या मॅरेथॉनमध्ये सर्वात महत्त्वाची एलिट मॅरेथॉन ही 42 किलोमीटरची आहे आणि या मॅरेथॉनला देखील सुरुवात झाली आहे. याचा आढावा घेतलाय प्रतिनिधींनी, पाहूयात. टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी सकाळपासूनच मुंबईत गजबज जी आहे ती सुरू झालेले अनेक धावपटू जे आहेत ती CSMT स्थानकाच्या समोर पाहायला मिळत आहेत. 70,000हून अधिक धावपटू जे आहेत ते आज मुंबई टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आत्ता बहुप्रतीक्षित एलिट मॅरेथॉन जी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर फ्लॅग ऑफ करून ही एलिट मॅरेथॉन जी आहे ती सुरू होईल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची सुद्धा उपस्थिती आहे आणि त्यांच्या उपस्थितीत फ्लॅग ऑफ करून ही महत्त्वाची आणि बहुप्रतीक्षित, बहुचर्चित एलिट मॅरेथॉन जी आहे ती सुरू होणार आहे. आणि काउंटडाऊन सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर संपूर्णतः 42 किलोमीटरची ही मॅरेथॉन असणार आहे. फुल मॅरेथॉनला आता सुरुवात झालेली आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी फ्लॅग ऑफ केलेला आणि हे सगळे धावपटू जे आहेत आता एलिट मॅरेथॉनसाठी धावताना आपल्याला पाहायला मिळतील. 42 किलोमीटरची ही संपूर्णतः मॅरेथॉन असणार आहे. त्याच्यानंतर इथून CST पासून ते वांद्र्यावरून पुन्हा CST असा हा संपूर्ण पट्टा असणार आणि यंदा धावपटू थेट कोस्टल रोडवर धावताना पाहायला मिळते. त्यामुळे एक वेगळा आनंद आणि वेगळा उत्साह मुंबईत आपल्याला पाहायला मिळतोय. आता बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि जगविख्यात जी मॅरेथॉन चर्चिली जाते ती टाटा मुंबई मॅरेथॉन तिच्या एलिट रेसला जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. आणि दरम्यान 21व्या टाटा मुंबई मॅरेथॉनला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील उपस्थिती लावली होती. आसाममधील बोडो समुदायातील बांगुरुंबा, दोहोऊ
हा उत्सव संपन्न झाला। यावेळी पंतप्रधान मोदींनी देखील उपस्थिती दर्शवली। गुवाहाटीच्या सरुजासाई या स्टेडियमवरती बोडो समुदायाच्या पारंपरिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सुमारे 10,000 पेक्षा जास्त बोडो समाजाचे नागरिक बागुरुंबा दोहो या उत्सवामध्ये सहभागी झाले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।